Hello. Hello. Yes, Hello. yes, ma'am. Okay. Okay. ओके. अजून एक मिनिट वाट बघूयात जॉईन होतात का. Okay, we will start now. एक व्हिडिओज बनवायचे आहेत. साधारणपणे आपल्या क्लासमधून 15 ते 20 व्हिडिओज आले पाहिजे. तर ते व्हिडिओ बनवताना कशा प्रकारचे बनवायचे किंवा कसं बोलायचे, काय करायचं, स्वतःचं नाव सांगायचं, गाव सांगायचं, वर्ग सांगायचा, ब्रँच सांगायची आणि स्वेरीमधील कोणकोणत्या बाबी तुम्हाला आवडतात. इथं लिहिलेलं आहे खाली एकूण 35 उपक्रमाची नावे लिहिलेली आहेत, त्यापैकी निवडा. म्हणजे हे बघा, हे उपक्रम 35. स्वेरीतील ऑनलाईन शिक्षणाची पद्धती, ऑनलाईन स्टेटस, ऑनलाईन गेस्ट लेक्चर, ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन, लायब्ररी, प्लेसमेंट, ट्रेनिंग, क्रीडांगण व इंडोर स्पोर्ट कॉम्प्लेक्स, विद्यापीठातील परीक्षेचा निकाल, शिस्तबद्धता, आदरयुक्त संस्कृती, संशोधन सुविधा, सुरक्षितता, कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम, नामांकित NBA आहे आपल्याकडे, नाक आहे, व्यसनमुक्त परिसर आहे, रॅगिंग फ्री कल्चर आहे, ट्युशन फ्री कल्चर आहे, गेटचं ट्रेनिंग दिलं जातं, स्पर्धा परीक्षेला इथे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड करून घेतलं जातं, स्टाफ कसा आहे, वायफाय सुविधा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर सामाजिक उपक्रम, वारीच्या वेळेस आपलं कॉलेज खूप मदत करतं. वारी, NSS, वैयक्तिक मार्गदर्शन, बॅकलॉग क्लासेस, फेल झालेल्या मुलांसाठी आपण क्लासेस घेत असतो. कॅम्पस लँग्वेज, आपल्या कॉलेजची, तुम्ही कॉलेजला आपण आलेला नाहीत रेग्युलरली, आपल्या कॉलेजमध्ये इंग्लिश टू इंग्लिश स्पीकिंग करावं लागत असतं. कॅम्पसची लँग्वेज इंग्लिश आहे. पालकांशी संवाद कसा केला जातो, मॉक इंटरव्ह्यूज घेतल्या जातात का, डेली 5 सेंटेन्स, आपल्याकडे पद्धत आहे इंग्लिश व्यवस्थित सुधारण्यासाठी, इंग्लिशमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रत्येक मुलांनी दररोज 5 सेंटेन्स लिहावे लागतात प्रत्येक मुलांकडून, ते डेली 5 सेंटेन्स असं आहे. स्वेरीतील वसतिगृहातील सुविधा, कमवा आणि शिका योजना, ट्रिपल पी म्हणजे
आता कॉलेज तुमचं ऑफलाईन चालू नाही तर दिवसभर जे शिकवलेलं आहे ते संध्याकाळी लिहावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी आणून जमा करावं लागतं त्या शिक्षकांकडे. त्याला ट्रिपल-P असं म्हणायचं. प्रॉक्टर्स म्हणजे कॉलेजचे 6 तास संपल्यानंतर 20-20 मुलांचे ग्रुप केले जातात आणि एका शिक्षकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये दररोज एका शिक्षकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक अर्धा तास ती मुलं असतात. त्याला प्रॉक्टर असं म्हणायचं. मग त्या प्रॉक्टर मध्ये तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज डेव्हलप होतात. उदाहरणार्थ तुम्हाला स्टेज डेअरिंग नसेल, तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल किंवा तुम्ही वाचलेलं लक्षात राहत नसेल, याच्याशी रिलेटेड डिस्कशन असतं त्याच्यामध्ये. त्याला प्रॉक्टर्स असं म्हणायचं. पालक सभा घेतल्या जातात. पॅरेंटसाठी एक दिवस बोलून पॅरेंट मीटिंग असते. त्यावेळेस सगळे पॅरेंट्स येतात. पॅरेंट त्यांच्या मुलांचे काय प्रॉब्लेम आहेत ते तर सांगतात. रोंगे सर स्वतः पालक मीटिंगला प्रेझेंट असतात. त्यानंतर बसची सुविधा, या सर्व गोष्टींवरती इथं हे पॉइंट तुम्हाला त्याच्यापैकी कुठले पॉइंट आवडतात त्याच्याबद्दल बोलायचंय. नंतर स्वेरीच्या संस्कृतीचा तुम्हाला कसा फायदा झाला किंवा होतो. स्वेरीमध्ये खूप स्ट्रिक्ट वगैरे वातावरण असतं तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला, किंवा ट्युशन फ्री कल्चर आहे त्याचा काय फायदा झाला, किंवा रॅगिंग फ्री कल्चर आहे याचा काय फायदा झाला ते लिहायचं. आणि म्हणायचं. आणि शेवटी म्हणायचं थँक टू स्वेरी आणि विथ फी मार्क फिंगर्स. फी मार्क फिंगर्स म्हणजे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. बघा शेवटी म्हणा थँक्यू स्वेरी इंजिनिअरिंग फॉर एक्सलन्स. आणि इंजिनिअरिंग फॉर एक्सलन्स असं म्हणताना फी मार्क करायचं. 2 बोट आपली फी मार्क मध्ये करायची. ओके. तर व्हिडिओ हा 1 मिनिटाचा असावा. व्हिडिओ काढण्यासाठी शांत ठिकाण निवडावे. मागे प्लेन बॅकग्राऊंड असावे. बोलण्याची भाषा मराठी असावी. कुणाला जर इंग्लिश बोलायचं असेल तर इंग्लिश मध्ये पण तुम्ही व्हिडिओ देऊ शकता. अशा प्रकारे व्हिडिओ तयार करायचे आहेत. मला वाटतं की सर्वांनीच बनवले तर खूपच चांगले, कारण ही अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपले स्किल डेव्हलप होत असतात. आणि मराठीमध्ये आहे. अगोदर वहीमध्ये लिहून काढायचं आपल्याला काय काय बोलायचं आहे ते, आणि सरळ मोबाईल वरती रेकॉर्डिंग करायचं आणि द्यायचं पाठवून. त्याच्यामध्ये काहीच अवघड असं काही नाही. आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. परवा सकाळपर्यंत सकाळी 10 पर्यंत ते व्हिडिओ लेक्चर तयार केलेले पाठवले तरी चालतात. ओके. कशावरती पाठवायचे? माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचे. आणि पाठवताना त्याच्या खाली तुमचं नाव लिहायचं. जरी कुठल्या जरी नंबरवरून पाठवलं तर मग माझं कन्फ्युजन होत नाही. आर यू गेटिंग? आता कोणाला काय विचारायचं आहे का? मराठी यूज करायची का? नाही इथं काय लिहिलंय, इंग्लिश असेल तरी पण ठीक आहे. आणि इथं शेवटी असं म्हणायचं थँक यू स्वेरी इंजिनिअरिंग फॉर एक्सलन्स विथ फी मार्क. ओके. अजून काय विचारायचं नाही ना? ओके. ओके. काल आपला हा पॉइंट चाललेला होता. ओरिजिन ऑफ पेट्रोलियम झालं होतं. रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल हा चाललेला होता. राईट डाऊन रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल इथं आहे बघा. रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. refining of crude oil.
Next slide. Crude oil is separated into various fractions, FRACTIONS, separated into various fraction, into bracket petrol, diesel, kerosene, into bracket petrol, diesel, kerosene, bracket complete, by fractional distillation, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे ही जी वापरलेली पद्धत आहे ना त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणायचं. फुल स्टॉप. This process is also called as इथं आहे बघा, रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल, Next line. This process is carried out in three steps. Step one. Next line ला. Step 1. Separation of water. Into bracket. यश रेपाळ. Yes, ma'am. काय लिहिलं शेवटी काय लिहिलं? Separation of water. Okay. Into bracket. Cuttrell process. COTTRELLS. Cuttrell process. Bracket करा. आणि इकडे समासामध्ये IMP MCQs म्हणा. Cuttrell process. Arrow. In this process, crude oil is passed between mana, is passed in between two TWO2 highly charged electrode. इथं आहे बघा, 2 highly charged electrode. Full stop. In this process, water is separated from oil. Next, step 2. Removal of harmful sulfur compound.
For removal of sulfur from crude oil, for removal of sulfur from crude oil, crude oil, crude oil, for removal of sulfur from crude oil, copper oxide is added. Copper oxide is added into crude oil. Copper oxide is added into crude oil. To stop. To stop. This copper oxide, this copper oxide, this copper oxide react with this sulfur, react with this sulfur, react with sulfur to form CuS, copper sulfide. Copper sulfide म्हणा आणि कंसामध्ये CuS म्हणा. Copper sulfide. To stop. This copper sulfide, this copper sulfide, this copper sulfide is insoluble, is insoluble, is insoluble, insoluble, so that it can be removed by, it can be removed by, it can be removed by filtration process, filtration process. Pratik Yadav. Pratik Yadav. Yes, ma'am. Which point we have written now? Removal of harmful sulfur compound. Very good. Who is a fee 2031? Who is a fee 2031? प्रतीक यादवच्या नंतर कोण जॉईन झालेले आहे? फी 2031. Okay. Next, now step 3, fractional distillation. Fractional distillation. Fractional distillation. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. हे क्रूड ऑइल किती टेम्परेचरला हीट केलं जातं? 400 to 400 degrees Celsius. मग हॉट वेपर्स कुठे जातात? हॉट वेपर्स कुठे जातात? टॉवर मध्ये. आणि रेसिड्यूज कुठे राहतो? रेसिड्यूज बॉटम, रिटॉर्ट मध्ये राहतो. बॉटम. ओके, राइट डाउन. Point number 1. Crude oil is heated. Crude oil is heated in iron retort. In iron retort. इथे शब्द आहे बघा. In iron retort at 400 degrees Celsius. To stop. Next line. Vapor produced by heating. Vapor produced by heating goes into
goes into, इथं शब्द आहे बघा कर्सरच्या तिथे, फ्रॅक्शनेटिंग कॉलम. पेपर प्रोड्यूस्ड goes into fractionating column. Full stop. Next line. Next line. Crude oil which having boiling point more than 400 degrees Celsius, is remains, R-E-M-A-I-N-S, remains in retort. Remains in retort म्हणजे ते remains राहतं, शिल्लक राहते ते retort मध्ये. Next line. हा शब्द अजून एकदा लिहा. फ्रॅक्शनेटिंग कॉलम is a tall, T-A-L-L, tall उंच आहे, कॉमा cylindrical, tall. काय झालं? न्यू पॉइंट पहिल्यापासून सांग. पहिल्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन पासून. नो मॅम, न्यू पॉइंट पहिल्यापासून सांगा. हा ओके. फ्रॅक्शनेटिंग कॉलम, हा फ्रॅक्शनेटिंग कॉलम इज ए टॉल, इथे शब्द आहे बघा, ए टॉल सिलेंड्रिकल having म्हणजे त्याच्याकडे आहे, having small chimney इथे शब्द आहे, CHIMNEY, small chimney. Tall, cylindrical, having small chimney, comma. Chimney is covered with loose cap. Chimney is covered with a loose cap. Stop. मॅडम चिमणीज एक लिहायचं असेल तर इज म्हणा, भरपूर चिमण्याबद्दल लिहायचं असेल तर चिमनीज आर कवर्ड विथ लूज कॅप. लूज कॅप, चिमणीला लूज कॅप असतात, काल सांगितलं बघा, हे लूज कॅप आहे चिमणीचे, आहेत ना, काल शिकवलंय की आपण. हे चिमणी कुठली आहेत, हे बघा, इथं दोन चिमणी आहेत, तिथे एक चिमणी आहे, इथे एक चिमणी आहे, याला पण दोन चिमणी आहेत, तिथे एक चिमणी आहे, या साईडला एक चिमणी आहे, आणि कॅप कुठलं, हे अर्धवर्तुळाकार दिसतंय की नाही, कर्व, ते त्याचे कॅप आहेत, चिमणीचे कॅप आहेत. चिमनी इज कवर्ड विथ अ लूज कॅप. फुल स्टॉप. नेक्स्ट लाइन. Higher boiling fraction कंडेन्स म्हणजे पाणी बनणे. हायर बॉइलिंग फ्रॅक्शन कंडेन्स फर्स्ट म्हणजे त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं. ज्याचा हायर बॉइलिंग पॉइंट आहे त्याचं पहिल्यांदा द्रवामध्ये रूपांतर होते. फाईल लोअर बॉइलिंग फ्रॅक्शन condense last. Okay.
इथे किती नाव आहेत बघा. ह्या गॅस म्हणजे अनकंडेन्स्ड गॅस, पेट्रोलियम, इथर, गॅसोलिन, नॅफ्था, केरोसिन, डिझेल ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल आणि हेवी ऑइल. इथं सर्वांची माहिती दिलेली आहे. अनकंडेन्स्ड गॅस म्हणजे वरचा तिथला गॅस, पेट्रोलियम, इथर, गॅसोलिनला पेट्रोल किंवा नाफ्था, केरोसिन, डिझेल, हेवी ऑइलचे टाईप आहेत. एक म्हणजे लुब्रिकेटिंग ऑइल, पेट्रोलियम जेली, ग्रीस आणि वॅक्स आणि रेसिड्यूज. स्क्रीन सर्वांना दिसते का? हॅलो हॅलो. हा, स्क्रीन मधले कुठले शब्द ओळखायला येत नाही ते सांगा, कारण हे पूर्ण लिहायचंय. याच्यावरती एमसीक्यू. 7th काय आहे वाचा बरं बघू. हेवी ऑइल. हेवी ऑइल त्याच्यामधला पहिला काय लुब्रिकेटिंग ऑइल आहे. हा पहिला लुब्रिकेटिंग ऑइल. त्याच्या खाली आहे पेट्रोलियम जेली, त्याच्या खाली सी आहे ग्रीस आणि सी च्या खाली डी आहे वॅक्स. आणि लिहित असताना काय काळजी घ्यायची, लुब्रिकेटिंग ऑइलच्या पुढे त्याचा यूज काय, इथे युजेसचे कॉलम आहेत. लुब्रिकेटिंग ऑइलचा यूज काय आहे, लुब्रिकंट म्हणून. पेट्रोलियम जेलीचा यूज काय, कॉस्मेटिक्स मध्ये, लुब्रिकंट किंवा कॉस्मेटिक्स मध्ये. नंतर ग्रीसचा यूज काय, लुब्रिकंट म्हणून. आणि वॅक्सचा यूज काय, कॅन्डल्स बनवण्यासाठी. इथला 7 नंबरचा फक्त कॉलम मी सांगणार. आता पहिल्यापासून युजेस बघूया. अनकंडेन्स्ड गॅस याचा यूज कुठे होतो, डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल, इट इज नोन ॲज एलपीजी गॅस. पेट्रोलियम इथरचा यूज काय होतो, एरोप्लेन, हेलिकॉप्टर वगैरे असतात ना, त्याचं जे फ्युएल आहे, आपल्या गाड्यांना कसं डिझेल पेट्रोल लागतं, तसं एरोप्लेनला, हेलिकॉप्टरला जे इंधन लागणार आहे ते म्हणजे काय असतं, पेट्रोलियम इथर असतं. आता गॅसोलिन आणि पेट्रोलियम हे कशासाठी वापरलं जातं, ऑटोमोबाईल्स साठी वापरलं जातं. नाफ्था हे कुठे वापरलं जातं, आपले कपडे वगैरे आपण ड्राय क्लिनिंगला टाकतो ना, तिथं ड्राय क्लिनर म्हणून वापरलं जातं. केरोसिन कुठे वापरलं जातं, जेट इंजिन मध्ये किंवा स्टोव साठी वापरलं जातं. डिझेल कुठे वापरलं जातं, डिझेल इंजिनला वापरलं जातं. लुब्रिकेटिंग ऑइल कुठे वापरलं जातं, लुब्रिकंट म्हणून वापरलं जातं. पेट्रोलियम जेली कुठे वापरली जाते, कॉस्मेटिक्स मध्ये वापरली जाते. ग्रीस कुठे वापरलं जातं, लुब्रिकंट म्हणून वापरलं जातं. वॅक्स कुठे वापरलं जातं, कॅन्डल्स बनवण्यासाठी वापरलं जातं. रेसिड्यूज कुठे वापरलं जातं, रोड तयार करण्यासाठी वापरलं जाते. अरे गेटिंग. हा, पेट्रोलियम इथर कुठे यूज केलं जातं सांगा बरं बघू. हा, पेट्रोल कुठे वापरलं जातं, ऑटोमोबाईल साठी. ते शब्द आहे बघा, ऑटोमोबाईल. नाफ्था कुठे वापरला जातो, सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो किंवा ड्राय क्लिनिंग कपडे करण्यासाठी. सगळीकडे सॉल्व्हंट आहे बघा. पहिल्या 4 लोकांना सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये. डिझेल कुठे वापरलं तर डिझेल इंजिन मध्ये वापरलं जातं. हे कळलं ना सर्वांना. आता तुम्हाला काय विचारलं जाईल ह्याच्यातलं, एकतर बॉइलिंग रेंज विचारतात किंवा कॉम्पोजिशन विचारतील किंवा युजेस विचारतील, पण ह्याच्यावरती 2 एमसीक्यूज की नाही 100% असणार आहे. त्या पॉइंट वरती 2 एमसीक्यूज. कळलं का तुम्हाला. लिहा. काय करा माहितीये का, हे सगळं हे लिहा इथपर्यंत, हे एवढं कुठलं. आणि मी युजेस फक्त मी सांगणार तुम्हाला. लिहा पटपट. किती कॉलम लागतात, किती रोज लागतात, काढून घ्या फास्ट. हे 3 पूर्णपणे लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार. आणि हे हेवी ऑइलचं एकाखाली एक लिहायचं, एकाखाली एक लिहायचं. 1 2 3 4 असे एकाखाली एक लिहायचे. स्टार्ट व्हेरी फास्ट.
मॅडम इज इट ओव्हर? येस मॅम. हा मॅडम हा बोला. सातवं काय? 7वं सांगते. हेवी ऑइल, त्याच्या खाली लिहा लुब्रिकेटिंग ऑइल, त्याच्या खाली लिहा पेट्रोलियम जेली, त्याच्या खाली लिहा ग्रीस आणि त्याच्या खाली लिहा वॅक्स. त्यानंतर लिहा वॅक्स. आणि लास्टला रेसिड्यूज, त्याला अस्फाल्ट असं म्हटलं जातं. ही बॉइलिंग रेंज लिहिली का रे? काय म्हणत जातं? ही बॉइलिंग रेंज लिहिली का? येस मॅम. यस मॅम. कंपोजिशन लिहिलं का?
Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Rutuja, roll number 7. Show me your notebook. I want to see your notebook. Show. Okay. Okay, Rutuja. Rutuja. Ma'am. Are you able to see it or not? दाखवू शकताय की नाही? Okay. Have you completed? मॅडम हा बोला. 8व्याचं कंपोजिशन काय आहे? C3 आहे का? 8व्याचं कंपोजिशन C30 and above. रेसिड्यूचं आहे कंपोजिशन C30. C30. C च्या पायथ्याला 30 A and D and above ABOV. C30 आणि त्याच्यापेक्षा जास्त. इथं आहे बघा. युजेस काय? युजेस का? रोड मेकिंग and also hello हा सर आज घेऊन येणार आहेत सर. रोड मेकिंग लिहिलं का? मी तुम्हाला काल शिकवताना सांगितलं होतं बघा, डांबर वगैरे. ठीक आहे. आता ह्याचं सांगते युजेस. अनकंडेन्स्ड गॅस लिहा युजेस मध्ये. डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल फ्युएल. पहिल्याच लिहा डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल फ्युएल. डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल फ्युएल. 2 नंबर पेट्रोलियम इथरचे युजेस लिहा. फ्युएल फॉर एरोप्लेन अँड हेलिकॉप्टर. फ्युएल फॉर एरोप्लेन अँड हेलिकॉप्टर. फ्युएल फॉर एरोप्लेन अँड हेलिकॉप्टर. तिसऱ्याचे युजेस लिहा. फ्युएल फॉर ऑटोमोबाईल. फ्युएल फॉर ऑटोमोबाईल. चौथ्याची लिहा ड्राय क्लीनर. केरोसिनचे यूज लिहा. इट इज यूज्ड इन स्टोव. STOVE स्टोव. 6व्याचे युजेस लिहा. इट इज युज्ड इन डिझेल इंजिन. आता 7 नंबरला लुब्रिकेटिंग ऑइलची जी लाईन आहे त्याच लाईनला सरळ पुढे जायचं आणि इथं ए म्हणायचं. लुब्रिकेटिंग ऑइलचा यूज कुठे काय म्हणून होतो? लुब्रिकंट. 2 नंबरच्या बी च्या समोर बरोबर लिहायचं कॉस्मॅटिक्स. सी ग्रीसच्या बरोबर पुढे जायचं आणि तिथे लिहायचं लुब्रिकंट. आणि डी च्या पुढे जाऊन लिहायचं कॅन्डल्स. आणि 8 च्या पुढे जाऊन लिहायचं रोड मेकिंग. ओके. वी हॅव कंप्लीटेड दिस चॅप्टर. हा चॅप्टर संपलेला आहे. कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो. फॉर्म कोणाकोणाचे रिवर्ट आले? तो फॉर्म कोणाकोणाचे रिवर्ट आलेले आहेत? अजून लिस्ट टाकली होती मी काल संध्याकाळी. वाचली का सर्वांनी?
Yes, ma'am. Yes, ma'am. बघितले का तुमचं नाव आहे का कोणाचं त्याच्यामध्ये? मेघा एक आहे वाटते बघ. Yes, ma'am. हाँ. काय झालं अजून तुझ्या फॉर्मला ग? मॅम डबल फॉर्म रिवर्टला आलाय ते अलॉटमेंट लेटर कॅप राऊंडचं. मग टाक ना ग. कधी टाकणार? हा उद्याच. लगेच टाकायचं काय? ठीक आहे. अजून कोणाचं आलंय का? अजून माझा. कोणाचं? हा विशाल. काय झालं? मॅडम कॉलेज सरांनी म्हणले होते की म्हणजे कॉलेजच्या ह्याच्यामध्ये फॉर्म हे करा म्हणून पाठवलाय कॉलेजचा लॉगिन. कॉलेजच्या कॉलेजमध्ये मी जमा केलंय म्हणजे माझं सर्टिफिकेट राहिलं होतं. हा मग कधी कंप्लीट करणार आहे ते काय म्हणून आलंय? करेक्शन काय आले? आता मग अशी मेघाने कशी सांगितली ही करेक्शन आहे, तुझ्या करेक्शन काय आली तुमच्या फॉर्म मध्ये? माझं सर्टिफिकेट होतं ते लावायचं. कॅपचं सर्टिफिकेट का? हा. अजून कोणाचा? अजून कोणाचा रिवर्ट आलाय का? मॅडम हा फॉर्म रिव्हर्ट आला नाही पण हा डेस्क 2 मेसेज आलाय. हा तिथं 12वीचं कॉलेज चुकलंय. करमवीर भाऊराव पाटील झाले विवेकवर्धने. बरोबर बरोबर. 12वीचं कॉलेजचं नाव चुकलंय फक्त. हा नाव चुकलं. आणि मग तुम्ही माझ्या समोरच सांगितलं होतं की केबीपी कॉलेज. अहो नाही मॅडम विवेकवर्धने सांगितलं होतं. मला पण वाटलं बरोबर आहे म्हणून तर मी काल एकदा चेक केलं डेस्क 2 मेसेज आलाय म्हणून त्यावेळेस कळालं मला. बरोबर करेक्शन करूया. पण रिवर्टला नाही ना पडला? रिवर्टला नाही पडलाय रिव्हर्ट का? वगैरे काय नाही. ठीक आहे. नाही नाही. जाऊ दे मग. अजून कोणाचा काही प्रॉब्लेम नाही ना? ओके. वी विल स्टार्ट लास्ट चॅप्टर. लास्ट म्हणजे 8 नंबरचा अगोदर घेणार आहेत आणि नंतर बाकी दुसऱ्या घेणार आहेत राहिलेल्या. ओके. ह्या चॅप्टर मध्ये कुणाला काही शंका आहेत का? आणि मोठे प्रॉब्लेम पण पडू शकतात, त्यामुळे मोठे प्रॉब्लेम सोडवायची पण प्रॅक्टिस करायची. प्रॉब्लेम्स खूप खूप सोपे आहेत, त्याच्यामध्ये काही अवघड असं काहीच नाही. ओके. असाइनमेंट सबमिट केल्या का सर्वांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. अरे सबमिट Yes, ma'am. प्रॅक्टिकल असाइनमेंट जर सबमिट केल्या तर तुमचा बचाव आहे, नाहीतर फायनलच्या पेपरच्या वेळेस तेच करत बसावं लागेल तुम्हाला हे सोडून. ओके. 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 नेम ऑफ चॅप्टर इज लास्ट चॅप्टर. नवीन पेज चालू करा. डेट लिहायची. चॅप्टर खूप छोटा आहे, 3च पॉइंट आहेत. खूप म्हणजे खूप छोटा आहे. आपण 12वीला शिकलेलो पॉइंट आहेत. नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन एक्सेट्रा. आणि बाकी ह्याच्यावरचे प्रॉब्लेम पडणार नाही, तसा पेपरच कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही बघून लिहू शकता. ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे इकडचं तिकडचं काहीतरी करता येते. प्रॉब्लेमला कुठून बघून लिहिणार आहे तुम्ही? लिहिता येत असते का? No, ma'am. प्रॉब्लेमला बघून लिहिता येत नसतंय, बघू शकत नाही तुम्ही. थोड्याशा व्हॅल्यू चेंज करा तर डोक्यात गोंधळ निर्माण होतोय. त्यामुळे या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम आपण व्यवस्थित शिकायचे. मी पण व्यवस्थित शिकवायचे आहे. माझं पण ते काम आहे व्यवस्थित शिकवायचं. ठीक आहे. नोटबुक मध्ये चॅप्टरचं नाव टाकलं? Yes, ma'am. टाकले ना? आता लिहून घ्या.
seen another screen? Yes, ma'am. हा ओके. हा सिलेबस लिहून घ्या. सिलेबस 8.1 म्हणजे पहिला पॉइंट. 8.1 म्हणा नका, 6.1 म्हणा, कारण चॅप्टर दुसरे चॅप्टर कट केलेले आहेत. 6.1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. याच्यामध्ये मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन. किती एमसीक्यूज पडणार आहेत रे त्याच्यावरचे? बस मलाच तुम्ही सांगा किती एमसीक्यूज पडणार आहेत. किती एमसीक्यूज कंपल्सरी पडतील? 4 एमसीक्यूज पडतील. जर प्रॉब्लेम नाही सोडवायला आले तर 4 मार्क गेले म्हणून समजायचं पेपर मध्ये. तेवढे हे महत्वाचे. त्यानंतर 6.2 लिहा, हा सिलेबस लिहा. 6.1 म्हणून हा सिलेबस लिहा, एवढे मार्क लिहा. आणि 6.2 म्हणा, हा सिलेबस लिहा आणि एवढे मार्क लिहा. पटपट आठवायचं. हॅलो, लिहिताय ना रे? Yes, ma'am. लिहा राजा, लिहा. Is it? Yes, ma'am. लिहिलं का? हा, आता नेक्स्ट लाईनला VIMP म्हणा आणि हे एवढे लिहून घ्या. एका खाली एकच लिहायचा, काटकसर करायची नाही. मी तुम्हाला सेंड केली. हॅलो, लिहिले का रे? हॅलो हॅलो, लिहिले का? Yes, तुम्ही या लोकांना ओळखता का रे? yes, ma'am. Yes, ma'am. कुठल्या चॅप्टरला होतं 12वीला? कुठल्या चॅप्टर मध्ये ह्याचा वापर केला होता? Solution and correlative. व्हेरी नाईस. व्हॉट इज युअर नेम? प्रज्वल नरुटे.
आपल्याला चांगला केलेला दिसतंय ना रोटे. ठीक आहे, आता लक्ष द्या. मला आता हे इरेज करून टाकलं तर चालेल का तुम्हाला, किंवा नको इरेज करायला? हा, ह्याचं मला काय पाहिजे, मॉलिक्युलर वेट. आपण 12वीला ह्याला मोलार मास म्हणतो, मोलार मास. त्यालाच दुसरा शब्द आहे मॉलिक्युलर वेट. ह्या वर्षी आपण त्याला मोलार मास म्हणत नाही, सोपा शब्द घेणार आहोत, मॉलिक्युलर वेट. कोणाला येते का काढायला? कसं काढायचं? 58.5. 8.5. जर कोणाला येत नसल तर सांगायचं, कारण आत्ताच तुम्हाला दाखवलं 4 मार्काला प्रॉब्लेम कंपल्सरी, आणि प्रॉब्लेम खूप सोपे. कोणाला येत नाही असं आहे का? येत नाही ते सांगायला कमीपणा अजिबात समजायचं नाही. मी तर मला काही येत नसेल तर सगळ्यांना विचारूनच शिकत असते. विचारलं म्हणून कमीपणा नसतोय. कोणाला येत नसेल तर पटकन सांगायचं, म्हणजे मला, मी काय विचारते तसं, कारण मला किती डेप्थ पर्यंत शिकवावं लागेल हे लक्षात येईल. का त्याच्या पुढे जायचं का मागं जाऊन व्यवस्थित शिकवायचं हे मला लक्षात येईल. सगळ्यांना येते का? Yes, ma'am. हर्षदा पाटील. हर्षदा पाटील, आता सांग मॉलिक्युलर वेट किती येते? हर्षदा, Yes, ma'am. किती मॉलिक्युलर वेट आहे CL चं? Yes, yes. रोल नंबर 37 पटेल. Yes, ma'am. हा सांग बरं बघू. 36.5. व्हेरी नाईस. यश जाधव, आता सांगा बरं. दुसरं लिहिते. H2 SO4. हा बोला, येते का? हा, H2SO4. H2SO4. यश जाधव. प्रतीक्षा सांग बरं बघू. प्रतीक्षा, what is the molecular weight of H2SO4? अंकिता, रोल नंबर 42. रोल नंबर 41. रोल नंबर 41. रोल नंबर 41. Okay. Okay, thanks. We'll discuss this point in next lecture. Ah, okay. 98 98. Next lecture ला बघूया, पुढच्या lecture.